गंगणपतये नमः. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीमद दासबोध दशक 11 समास 4 विवेक निरूपण. विवेक निरूपण. श्रीराम. ब्रह्म हे निराकार असते. ते गगनासारखे असे म्हणता येईल, पण गगनाच्या ठिकाणी विकार असतो आणि ब्रह्म हे पूर्ण निर्विकार असते. म्हणजे त्यात काही गुण दोष आकार नाम असं काही नसतं ब्रह्ममध्ये, परब्रह्मात. परब्रह्म म्हणजेच ब्रह्म किंवा परमात्मा हे निश्चल असते, म्हणजे कुठेही येत जात नाही. ते सदा सर्व काळ असते, सर्व ठिकाणी असते. तर अंतरात्मा हा चंचल असतो. त्याला द्रष्टा अथवा केवळ साक्षी असे म्हणतात. तो अंतरात्मा म्हणजेच देव होय. तो चंचल स्वभावाचा असून स्वतःच्या अंतःकरणात जाणीव रूपाने राहून सर्व जीवांचे तो पालन करतो. जाणीवेतून पालन. जाणीव संपली, जाणीवाने शरीर सोडलं, जाणीवेने म्हणजे जगज्योतीने, तर मृत्यू ओढवतो. या त्या अंतरात्म्याशिवाय सर्व दृश्य पदार्थ अचेतन असतात. या अंतरात्म्याशिवाय सर्व दृश्य पदार्थ, दिसणारे वस्तू वगैरे सर्व या सृष्टीमधले अचेतन असतात, म्हणजे निर्जीव असतात किंवा चेतना नसते त्यांच्यात. त्याच्याशिवाय म्हणजे अंतरात्म्याशिवाय देहालाही काही अर्थ उरत नाही. म्हणजे एकदा अंतरात्मा निघून गेला तर देहाला अचेतनच म्हटलं जाईल, त्याला काही अर्थ उरत नाही. त्या अंतरात्म्याच्या योगे परमार्थ आदी सगळ्या गोष्टींचे ज्ञान होते. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, निवृत्ती मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग सर्व काही देव म्हणजे अंतरात्माच चालवतो. चंचलाशिवाय म्हणजेच अंतरात्म्याशिवाय निश्चळ अशा परब्रह्माचे ज्ञान होत नाही. आणि जे चंचल असते ते टिकू शकत नाही, ते नाश पावते. अशा प्रकारे नाना विचार उत्पन्न होतात, ते नीट जाणून घ्यावे. चंचल अंतरात्म्याकडून निश्चल परब्रह्माकडे जाताना त्याच्या संधी काळात, म्हणजे त्या दोघांच्या संयोग होणाऱ्या स्थितीमध्ये जिथे ते भेटतायत, चंचल अंतरात्मा जो निश्चल परमब्रह्माकडे त्या ज्ञानाकडे जातो आहे, त्या प्रवासात त्यांच्या संधी काळात, म्हणजे संधी होत आहे म्हणजे जिथे ते जोडले जात आहे, त्या काळामध्ये मध्येच शून्यत्वाचे विघ्न येते. तेथे साधकाची बुद्धी भांबावून जाते, गडबडतो साधक, भ्रमित होतो. म्हणून तो शून्यालाच परब्रह्म समजण्याचा संभव असतो, शक्यता असते. त्या स्थितीत कर्ममार्गाचे विधिनिषेध अलीकडेच राहतात. म्हणजे हे करायला पाहिजे, ते नाही करायला पाहिजे, कर्मानुसार ते तिथेच राहतात. देव किंवा अंतरात्मा हाच सर्वांचे मूळ असला, देव किंवा अंतरात्मा हाच सर्वांचे मूळ असला तरी त्या देवाला मूळ ना शेंडा अशी स्थिती असते. फक्त परब्रह्म हेच निश्चल आणि निर्विकारी असते. निर्विकारी परब्रह्म आणि विकारी आत्मा एकच आहेत असे जो कोणी म्हणेल, तो विवेकाच्या दृष्टीने भिकारीच म्हणजे अज्ञच जाणावा, म्हणजे विवेक नसलेला जाणावा. चंचल आणि निश्चळ एकच असल्याचा विचार सारासार विवेकाने नष्ट होतो. म्हणजे यासाठी तुम्हाला सारासार विचार करावा लागेल, चंचल आणि निश्चय यातला फरक समजून घेण्यासाठी. पंचीकरण आणि महावाक्याचे विवरण हे सर्व परमार्थाचे मूळ आहे, आधार आहे. म्हणून प्रांजळपणे त्याचे वारंवार मनन निदिध्यासन करावे. पिंडाचा पहिला देह, पिंडाचे 4 देह आहेत, जसे ब्रह्मांडाचे 4 देह आहेत, आपण आधीही पाहिलं आहे हे. तर पिंडाचा पहिला देह म्हणजे आपले स्थूल शरीर, जे तुम्ही स्पर्श करू शकता, नटवू सजवू शकता, ज्यातून तुम्हाला कर्म करता येतं, ते शरीर. हे आपलं शरीर म्हणजे पिंडाचा देह, स्थूल शरीर, पहिला देह. आणि ब्रह्मांडाचा चौथा देह म्हणजे मूळ माया होय. हे पिंडाचे 4 जे आधी मागे सांगितले होते मागील दशकामध्ये, ते पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 मिळून एकूण 8 देहांचे विवेकाने निरसन केल्यावर, म्हणजे हे समजून घेऊन यांचा त्याग केल्यावर
विकार शिल्लक उरतोच कुठे, म्हणजे विकारही नष्ट होतो. म्हणून सर्व दृश्य सृष्टी, हे जग, ही माया, ही सतत बदलणारी असून, रूप बदलणारी, नाव बदलणारी, स्थिती बदलणारी असून ती गारुडी विद्येसारखी आभासमय असूनही खऱ्यासारखी वाटते. विवेकी लोक ती अशाश्वत मिथ्या आहे हे जाणतात, तर विवेकहीन लोक तिलाच खरी मानतात. उत्पत्ती, स्थिती आणि संहार यांच्याही पलीकडे असलेले निर्विकार परब्रह्म जाणून घेण्यासाठी सारासार विचार केला पाहिजे. सार आणि असार, सारासार, सार आणि असार दोन्ही एकच आहेत असं मानलं म्हणजे घेण्यासाठी योग्य महत्त्वाचं आणि त्यागण्यासारखं बिनमहत्त्वाचं, या दोघांना जर कोणी एकच मानलं तर मग विवेकाला वावच उरत नाही, म्हणजे तिथे विवेक असू शकत नाही, म्हणजे मूर्खपणा आहे तिथे, जो कोणी यांना एक समजतो. जे सार कोणते आणि असार कोणते, म्हणजे योग्य काय आहे, गरजेचं काय आहे, घेण्यासारखं महत्त्वाचं काय आहे आणि सोडून देण्यासारखं, दुर्लक्ष करण्यासारखं असार कोणतं आहे, सार कोणतं आणि असार कोणतं, याची परीक्षा निवड करणे जे लोक जाणत नाहीत ते विवेकहीन लोक, पापी, रंक म्हणजे गरीब आणि भाग्यहीनच जाणावेत. जो अंतरात्मा एकला एक विस्तार पावला, नाना विकार ज्याच्या ठिकाणी उत्पन्न झाले, तो नक्कीच निर्विकारी परब्रह्म नव्हे. हे सर्व खरे तर स्पष्टच आहे, आपल्या अनुभवासही येत आहे. तरी सुद्धा काय शाश्वत आणि काय अशाश्वत हे कळत नाही. जे अखंड निर्माण होते आणि नाश पावते, ज्याचा नेहमी संहार होतो, त्याची लोकांना रोकडी प्रचिती येतच असते, म्हणजे प्रत्यक्ष अनुभव येतच असतो. कुणी एखादा रडत असतो तर दुसरा कुणी एखादा चरफडत असतो. कुणी दुसऱ्याचे नरडे धरतो, गळा धरतो मारण्यासाठी, तर कुणी आशाभूत दुष्काळातून आल्यासारखे एकमेकांशी झोंबू लागतात, मारामाऱ्या करू लागतात. समाजात लोक न्याय नीती सोडून वागत असतात आणि तरीही विवेकहीन माणसे या सर्व गोष्टीच सार आहेत असं म्हणतात. सामान्य माणूसही धोंडे टाकून, म्हणजे दगड टाकून सोने घेतो, म्हणजे त्याला काय जवळ ठेवायचं आणि काय सोडून द्यायचं हे समजतं. दगडासारख्या वस्तू तो किंमत देत नाही, पण सोन्यासारखी किमती वस्तू तो जपून ठेवतो. सामान्य माणूससुद्धा माती न खाता तो अन्न खातो, म्हणजे त्यालाही सार आणि असार कळतं. आणि तरी बाष्कळपणाने सर्वच सार आहे, सर्वच घेण्यासारखं आहे, जपून ठेवण्यासारखं आहे, स्वीकारण्यासारखं आहे असं म्हणणं म्हणजे मूर्खपणाच आहे. म्हणून सारासार विचार म्हणजे चांगल्या वाईटाचा विचार करून सत्य मार्गाचाच अवलंब करावा आणि विवेकाने आपला लाभ फायदा करून घ्यावा. सार म्हणजे संपत्ती आणि गार म्हणजे गारगोटी, दोन्ही सारखेच असे म्हटले तर तेथे परीक्षेला वावच उरणार नाही. म्हणून शहाण्या माणसांनी वस्तूची नीट पारख करावी. जेथे परीक्षाच केली जात नाही तेथे 2 दिले काय किंवा 2 घेतले काय काहीच फरक पडत नाही. सरसकट सर्व मूर्खपणाचाच बाजार असतो. घेण्यासारखे असेल तेच घ्यावे, घेण्यासारखे असेल तेच घ्यावे. जे घेण्यासारखे नसेल त्याचा त्याग करावा, जे घेण्यासारखं नसेल त्याचा त्याग करावा. चांगलं काय वाईट काय हे ओळखावं, यालाच ज्ञान असं म्हणतात. संसार रूपी बाजारपेठेत आले असता, म्हणजे संसाराच्या या बाजारात जन्म घेतल्यानंतर काही लोक लाभ करून घेऊन देव होतात, पण काही भाग्यहीन नरदेहरूपी मूळ मुद्दलही घालवून बसतात. म्हणजे नरदेह जन्म घेऊन सुद्धा, मनुष्य जन्मात येऊन सुद्धा अज्ञानी होऊन असार असंच वस्तूंमध्ये, निरर्थक वस्तूंमध्ये, संसारामध्ये अडकून बसतात आणि त्यांचा नरदेह जन्माची जी संधी मिळालेली आहे तिचाही नाश करून बसतात, म्हणजे मूळ मुद्दलही घालवून बसतात. म्हणून जाणत्याने म्हणजे ज्ञानी जो साधक आहे त्याने, म्हणजे शहाण्या माणसाने असे करू नये. विवेकाने सार असेल तेच निवडून घ्यावे आणि असार असेल, अयोग्य, कमी प्रतीचं असेल, निरर्थक असेल ते जाणून त्याचा ओकारीप्रमाणे, उलटीप्रमाणे त्याग करावा.
कुत्र्याचा स्वभावच असा असतो की तो वमनच प्राशन करतो, म्हणजे तेच खातो जे खराब आहे. पवित्र ब्राह्मणाने असे करावे का? म्हणजे जो ब्रह्म जाणतो, जो ज्ञानी आहे, अशा व्यक्तीने, कोणत्याही क्षेत्रातला जो ज्ञानी आहे त्याने असं करणं योग्य आहे का? नाही. ज्याचे जसे पूर्वकर्म असेल त्याच्याकडून त्याला अनुसरून कृती घडत असते. ज्यांचा अनेक जन्मात अभ्यास घडलेला असतो ती लक्षणे सुटता सुटत नाहीत. काही दिव्याने सेवन करतात तर काही विष्ठाच चिवडत बसतात आणि वर अभिमानाने आपल्या पूर्वजांप्रमाणे आपण करतो असे म्हणतात. असो, ज्याच्या ठिकाणी विवेक नाही त्यास या गोष्टी सांगणे म्हणजे केवळ श्रम आहेत. म्हणून शहाण्याने नेहमी श्रवण मनन करावे. इति 30व्या संपूर्ण. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक निरूपण नाम, म्हणजे विवेकाबद्दलचं स्पष्टीकरण, या नावाचा समास 4 समाप्त संपूर्ण झाला. जय जय रघुवीर समर्थ. गुड रीडिंग चॅनलला कृपया सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल, आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स, सूचना तुम्हाला लगेच मिळतील. कमेंट सेक्शनमध्ये लिहा, अभिप्राय लिहा, मत लिहा. काही सुचवायचं असेल तर तेही जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात दशक 11 समास 5 मध्ये राजकारण निरूपण याबद्दल जाणून घेण्यासाठी. धन्यवाद.